भारताचे यशस्वी प्रधानमंत्री आणि अखिल विश्वामध्ये ज्यांनी भारताची मान उंच केली असे माननीय नरेंद्र मोदीजी यांना जन्मदिवसाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो. जीवेत शरदा शतम अशा प्रकारच्या आमच्या शुभेच्छा आहेत. आपल्याला माहिती आहे की या देशामध्ये गेल्या एका दशकामध्ये ज्या प्रकारचं परिवर्तन मोदीजींनी आणलं, आम्ही आज जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालो आहोत. 2 वर्षांनी तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहोत आणि 2047 पर्यंत विकसित भारत आम्ही तयार करून जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून वाटचाल सुरू करतो आहोत. ही मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ज्या प्रकारे मोदीजींनी या देशामध्ये गरीब कल्याणाचा अजेंडा चालवून 25 कोटी कुटुंबांना त्या ठिकाणी लोकांना गरिबी रेषेतनं बाहेर आणलं, ही देखील मला असं वाटतं गेल्या दशकातली एक महत्त्वाची घटना आहे. आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया याच्या माध्यमातून मोदीजींनी जो एक नवभारत तयार केलेला आहे, या देशाच्या युवांना त्यांच्या कल्पनांना जे पंख दिलेले आहेत, मला असं वाटतं त्यामुळेच मोदीजींचा कार्यकाळ भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल. सर, मागील 11 वर्षात जर आपण बघितलं असाल तर महाराष्ट्राच्या विकासासाठी देखील त्यांचं मोठं योगदान राहिलं, त्याबद्दल काय सांगा? महाराष्ट्रामध्ये गेल्या एका दशकामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात झालेली कामं ही खरोखर विलक्षण अशा प्रकारची आहेत. आज महाराष्ट्रातले शेतकऱ्यांकरता सिंचनाचे प्रकल्प पूर्ण होऊ शकले कारण मोदीजींनी 25,000 कोटी रुपये हे प्रकल्प पूर्ण करण्याकरता महाराष्ट्राला दिले. आज महाराष्ट्रामध्ये रस्त्यांचं इतकं मोठं जाळं उभं राहिलं, नॅशनल हायवेची जी काही लांबी आहे ती दुपटीनं वाढली आणि खूप मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स हे महाराष्ट्रात आपण तयार करू शकलो. मुंबईच्या सारख्या आपल्या आर्थिक राजधानीत आणि MMR रिजनमध्ये वर्षानुवर्ष ज्या संकल्पना आपण मांडायचो त्या कुठेतरी केंद्रात जाऊन थांबायच्या आणि त्यातली एकही संकल्पना पूर्ण होत नव्हती. पण मोदीजींच्या नेतृत्वात आपण अटल सेतू तयार केला, आपण कोस्टल रोड तयार केला, मेट्रोचे एवढे प्रकल्प तयार केले, नवी मुंबई एअरपोर्ट त्या ठिकाणी तयार होतो आहे. आणि एवढंच नाही तर सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी भेट महाराष्ट्राला मोदीजींनी जी दिली आहे ती वाढवणचं बंदर आहे. हे वाढवणचं बंदर देशातलं सगळ्यात मोठं बंदर तर आहेच, पण जगातल्या पहिल्या 10 बंदरांमध्ये येणार असल्यामुळे पुढचे अनेक दशकं महाराष्ट्र आणि भारताला मॅरिटाईम सुपर पॉवर, सागरी सामरिक शक्ती म्हणून त्या ठिकाणी या बंदरामुळे हा प्रत्यय आपल्याला येणार आहे. आणि जगाच्या सप्लाय चेनमध्ये भारत एक महत्त्वाची भूमिका या एका बंदरामुळे या ठिकाणी निभावणार आहे. आणि म्हणून मी तर मोदीजींचे आभार मानतो की पुढचे अनेक वर्ष आता महाराष्ट्राशी कोणी स्पर्धाच करू शकणार नाही. सर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झालेले, संघाच्या या वाटचालीकडे तुम्ही कसं बघताय? मला असं वाटतं की 100 वर्षाची संघाची वाटचाल ही संघर्षातनं सर्वमान्यतेकडे जाणारी वाटचाल आहे. विशेषतः संघ म्हणजे मानवनिर्मितीचं केंद्र आहे. सर्व राष्ट्रजीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये राष्ट्रीय विचाराने प्रेरित अशा प्रकारचे लोक तयार व्हावेत आणि त्यांनी राष्ट्रनिर्माणात आणि समाज निर्माणामध्ये योगदान द्यावं. भारतीय जीवनपद्धती, भारतीय विचारपद्धती, हिंदू संस्कृती या प्रत्येक गोष्टीतलं योगदान हे त्या ठिकाणी अधोरेखित व्हावं अशा प्रकारचं कार्य मागील 100 वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेलं आहे. आणि या योगदानाबद्दल खरं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेवढे आभार मानावे
तेवढे कमी आहेत. सर, तुमच्या वैयक्तिक जीवनात आणि आयुष्यावर संघाचे नेमके कसे संस्कार राहिले आहेत आणि त्याचा कसा फायदा होतो तुम्हाला? खरं म्हणजे एक स्वयंसेवक म्हणून ज्यावेळी तुम्ही राजकारणामध्ये येता त्यावेळी तुमच्यावर हा संस्कार झालेला असतो की पद ही प्रतिष्ठा नाही आहे, पद हे कर्तव्य आहे. आणि त्याच भावनेतनं ज्यावेळी तुम्ही काम करता त्यावेळी त्या पदाचा जो मान सन्मान आहे तो कधीच तुमच्या डोक्यात जात नाही. तुम्ही जमिनीवर काम करता आणि संघाने हेच या ठिकाणी आम्हाला शिकवलं. संघामध्ये काम करत असताना पथका अंतिम लक्ष्य नहीं है, सिंहासन चढ़ते जाना, सब समाज को लिए साथ में आगे है बढ़ते जाना, अशा प्रकारचा विचार आम्ही शिकलो. आणि छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य घडवलं ते स्वराज्य घडवत असताना त्यांनी जो मार्ग दाखवला तोच मार्ग हा शाश्वत मार्ग आहे हे आम्हाला संघाने शिकवलं. आणि समाजामध्ये समरसताच महत्त्वाची आहे. जातीपातीपासनं दूर होत सर्वांना समरस करणारा समाज हाच राष्ट्र उत्थान करू शकतो हे संघाने आम्हाला शिकवलं. आणि म्हणूनच या सगळ्या शिकवणींमुळेच राजकारणामुळे मध्ये जे काही मी करू शकलो ते केवळ या शिकवणीमुळे करू शकलो.